हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? जर आपल्याला भगवंताचं लाडकं बनायचं असेल ना, तर आयुष्यात ह्या दोन गोष्टी कधीही लक्षात असू द्या. पहिली गोष्ट म्हणजे की मनाला कधीही खचू द्यायचं नाही. त्यासाठी कधी कुणापुढे झुकायचं नाही आणि कधी कुणापुढे रडायचं नाही. कारण ह्या दोघी गोष्टी मनाला कमजोर बनवत असतात. उलट अशा वेळी असा विचार करायचा की आयुष्यात चढ-उतार तर चालूच राहणार, सुख-दुःखे चालूच राहणार. सुख-दुःखे समीकृत्वा, जसं भगवद्गीतेत भगवंताने सांगितलं आहे, हा दिवसही चालला जाईल. त्यामुळे सुख-दुःखात आपण संयम ठेवला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माणसाची राहणीमान ही कायम साधी सरळ असली पाहिजे. त्याचं बोलणं, चालणं, वागणं, दुसऱ्या माणसाला रिस्पेक्ट देणं, प्रत्येकाशी कायम सामंजस्याने बोलणं, ह्या गोष्टी कधीही लक्षात असू द्या. कारण जो माणूस जेवढा जास्त मोठा असतो, तो तेवढा जास्त सरळ असतो. आणि कायम इगोस्टिकवाल्याजवळ काही नसतं, म्हणजे गर्वाचं घर कायम रिकामच असतं. पण तो कायम दुसऱ्याला घालून पाडून बोलतो, दुसऱ्याला कायम कमजोर समजतो, आपल्यापेक्षा तुच्छ समजतो. अशा लोकांशी कायम दूर राहायचं आणि आपण जेवढं होईल तेवढं चांगलं, सरळ आणि साधेपणाने वागण्याचा प्रयत्न करायचा. याचा अर्थ असा नाही की समोरच्याने एक थोबाडीत मारली म्हणजे आपण दुसरं गाल पुढे करायचा, मुळीच नाही. त्याला त्याचं प्रत्युत्तर द्यायचं, जशात तसं वागायचं. पण जेवढं होईल तेवढं आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करायचा. भगवंताला हीच गोष्ट जास्त आवडत असते की तुम्ही दुसऱ्याला किती रिस्पेक्ट देताय. कारण जसं आपल्यामध्ये भगवंत आहे तसं समोरच्यामध्येही भगवंत आहेच ना. मग त्याच्यासोबतही आपण तसं चांगलं वागलंच पाहिजे, चांगलं बोललंच पाहिजे. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.